तुम्हाला एक गोष्ट सांगू का? काल रात्री म्हणजे मी ट्राय करू. वाव तर पुन्हा एकदा आणि एवढ्या सगळ्या दिवसातून तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका चांगल्या अशा आणि एंटरटेनमेंट अशा व्लॉगमध्ये. तर भावांनो, आता तुम्हाला तर माहिती आहे आपले जे काय ऑलरेडी आधीचे जे ब्लॉग आहेत त्याला व्ह्यूज आहेत ना, खूप भारी व्ह्यू लागलेत. म्हणजे 1-2K अशा व्ह्यू येते तर चांगल्या. म्हणजे मला पण आता समाधान वाटते. म्हणजे बरं कसं म्हणजे एक्साइटमेंट जी आहे ना माझी जरा जास्त वाढते व्लॉग करण्यासाठी. पण झालं आहे असं की आपले जे काही चॅनलचे जे ब्लॉग आहेत ना ते जरा कमी पडाले तर घ्या समजून. पण आपले ब्लॉग येणार आहेत बरं का, कंटिन्यू येणार आहेत. तर आता आजचा दिवस मी घरीच आहे आणि घरी असल्यामुळं काय म्हणलं मम्मीला, काय म्हणलं आता नदीला आपल्या पाणी आले बरोबर आहे म्हणलं. म्हणजे उन्हाळ्यात तर पाणी होतं पण आता पावसाळ्यात 1-2 पाऊस झालेत आणि जस्ट जे काय नदीला पाणी पण आलेलं आहे. तर आता आमच्या मम्मीला मी चाललो बघा घेऊन धुणं धुण्यासाठी, कारण मी पण आंघोळ केली नाही. धुण्यासोबत आपल्याला बी धुवायला येते म्हणजे आपण पण धुवून निघतो म्हणून चाललो आपण नदीच्या दिशेने. तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तेवढं सबस्क्राईबचं बटन दाबा, लाईकचं बटन दाबा आणि कमेंट करा की आपला ब्लॉग कसा आहे, कसं वाटतंय. छान नाही कसं वाटतंय सांगायचं. म्हणजे आता नदीला पाणी आहे, एवढ्या दिवसातून चाललाय कुठं धुणं धुण्यासाठी, कशाला नदीला, बरोबर का. तर तुझी एक्साइटमेंट जी आहे मग ती कशी आहे? म्हणजे असं धुणं धुवायला जावं वाटतं का घरीच आपलं धुवं वाटतं? खरं. आता इकडे बघा वातावरण जे झाले ना, एक नंबर वातावरण झाले आजचं. आणि या वातावरणावरून मला तर वाटतंय की संध्याकाळी 100% पाऊस येणार आहे आणि आलाच पाहिजे. कारण जे काय म्हणजे ढग आणि ऊन जे आहे ना ते खूप बेकार आहे हो, काय कळे नाही. हे बघा विहिरीतलं पाणी कसं आहे, ह्याला म्हणतात गावाकडचं जीवन. ते तर काय, आता मी गावाकडचं आहे, तुम्हाला ब्लॉग आपल्या गावाकडचेच भेटतात बघायला. तर तुम्ही बघून घ्या पाणी जे काय आहे ना, वरून बघितलं म्हणजे खालचं क्लिअर दिसते क्लिअरली. आणि हे बघा हे घरट्या तिथं चिमण्यांच्या अशा प्रकारे. खरंच भारी आहे बरं का जीवन, फक्त ते आनंदाने जगता आलं पाहिजे. त्याने आता गार पाणी म्हणलं ना काय सांगून फायदा नाही हो तुम्हाला. आता तुम्ही विचार करा, ज्यावेळेस आंघोळ करतो त्यावेळेस जर गार पाणी अंगावरून ओतलं तर कसं होतं. आणि आता तर आपण पोहणार आहे, म्हणजे मी एकटाच पोहणार आहे तसा. तर बघा पाणी वगैरे सगळं एक नंबर आहे. हे आमचं असं गाव आहे गावाकडचं काय आता काय सांगू मी तुम्हाला. शर्ट मागं पडलाय आणि आमची जी काय आई मम्मी अजून काय 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 ते पुढे निघून गेले. तर आता या आपला शर्ट आहे म्हणून आपण उचलायचा आणि असं खांद्यावर टाकायचं आणि जायचं. लय आणून टाकलेत तर इथं आहेत ऑलरेडी दगड वगैरे आणि असं पाणी आहे. खरंच भावांनो खूप भारी आहे. तर कसं वाटतंय? छान आहे ना, म्हणजे नजारा वगैरे सगळं भारी. आता यात मासे असतील का? काय वाटतंय मासे पकडायचं? चल धरू, चल. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? काल रात्री मी जिम मारली आहे. म्हणजे घरी डंबल्स होते तर ते जिम मारलेत आणि काल रात्रीपासून जे काय ना तर अशा पद्धतीचे शर्ट वापरायला चालू केलेत. कारण एका दिवसात आपली बॉडी झालेली आहे. तर बघा तुम्ही कशी झाली बॉडी. ॲज ए जोक, बॉडी वगैरे काय एका दिवसात होत नसती, त्याला खूप मेहनत करायला लागते आणि आपण ती मेहनत करणार आहे. म्हणजे आपण कपडे काढू आणि पाण्यात जाऊ. चला तर भावांनो, चला आपण जाऊया पाण्यामध्ये. आपण जे काय आपले म्हणजे कपडे तरी काढलेले आहेत. पाणी पण जास्त नाही, तुम्ही बघू शकता इथं जास्त पाणी नसल्यामुळं अगदी जे काय मज्जा आहे ना ती खूप येणार आहे. बसूया का खाली? 1 2 3. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बरं का. आत्ता मी जर समजा काय माझ्यासोबत कोण नाही पोहण्यासाठी किंवा कोण म्हणजे मी एकटाच आहे, मी कशाला जाऊ असं जर म्हणलं असतं तर मी आता आलो असतो का तुम्ही सांगा. त्यामुळं काय करायचं, कोण येऊ अगर नाही येऊ त्यांच्याकडे विचार करायचा नाही, लक्ष द्यायचं नाही. आपल्याला वाटतंय ना जायचं तर जायचं, विषय संपला. असा भारी नजारा आणि तुमचा भावाचा पाण्यामध्ये जे काय फील आहे ना, खरंच ढगात आहे ढगात. मला माहिती होतं आज मी काही जरी केलं तरी पोहायला जाणार. त्यामुळे मी सकाळी आंघोळ केली होती पण साबण लावलं नव्हतं. सॉरी, लावलं होतं किंवा लावलं नव्हतं ते जाऊ द्या, त्याविषयी सोडून. पण पोहायला जायचं पण आपण आलोय आज पोहण्यासाठी. तर आपले जे काय आताचे सबस्क्रायबर जे आहेत ते आताचे आपले सबस्क्रायबर 138 आहेत.
जवळजवळ 2 महिने झाले सबस्क्रायबर आपले वाढले नव्हते, पण ह्या 2-3 दिवसात सबस्क्रायबर आपले 4, 5, 6 असे तर वाढले आहेत. म्हणजे थोडे जरी वाढले तरी बरं वाटतंय मनाला. तर अशा पद्धतीने आपले सबस्क्रायबर पण वाढवायला लागले आहेत. आता 100 आहेत, काही दिवसांनी 1000, काही दिवसांनी 2000, काही दिवसांनी 3000. असं करत आपल्याला आपली जी काही जर्नी आहे ना, आपली जर्नी आपल्याला ठेवायची आहे. तर भावांनो, खरंच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला, मराठी माणसाच्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा आणि असं आंघोळ करा. ही जी विहीर बघताय ना तुम्ही, ही विहीर सांगतो तुम्हाला, जस्ट एक 4 ते 5 दिवस झाले असतील ही विहीर म्हणजे हे जे काम केलंय. हे ऑलरेडी सगळी विहीर जी आहे काय बुजलेली होती. तर ह्यातलं जे काही मटेरियल आहे JCB काढून तिथं टाकलेलं आहे बरं का असं. आणि आता ही विहीर जी आहे ना, ह्यात पाणी साठवण्यायोग्य झालेली आहे. म्हणजे पाण्याचा जो काही साठा आहे तो यामध्ये वाढलेला आहे. आधी कसं होतं की पाण्याचा साठा जो आहे ना तो थोडा होता, पण आता वाढला आहे. तर अशा पद्धतीनं बघा हो का, हे कसं चालले की माती खाली जाते अशी. तर ह्या पद्धतीनं ही विहिरीची बुजण्याची जी काही शक्यता असते, त्यामुळे आपण साईडनेच चालू, मातीसोबत आपण पण आत जायचो. गेलं तर काय अडचण नाही, भावाला तुमच्या पोहायला येते, पण नको, काय गरज नाही. तर या विहिरीमधलं पाणी आणि नदीमधलं पाणी यातला फरक तुम्ही बघू शकता. इथे विहिरीत तर तुम्ही म्हणसाल ह्या विहिरी नेमक्या बुजल्या कशानं, तर मी सांगतो तुम्हाला. मागच्या वर्षी ज्यावेळेस जास्त पूर आला होता, म्हणजे आता 2026 चालू आहे बरोबर, 2025ला ज्यावेळेस जास्त पूर आला होता ना, त्यावेळेस मान नदी, भीमा नदी आणि सीना नदी या नद्यांना जे काय आहे ना खूप मोठा पूर आला होता. तर ह्या तिन्ही नद्या पुढे जाऊन एकत्रच होत होत्या आणि या नद्याला पूर आल्यामुळं जो काय पाण्यासोबत येणार जो काय वाळू गाळ जो आहे ना, तो विहिरीमध्ये जाऊन बसला होता. त्यामुळे जे काही विहिरी आहेत ना त्या पूर्णपणे जे काय ना पॅक झाले होते, म्हणजे त्यांची तोंडच बंद झाली होती, असं समजून जावा तुम्ही. तर असं झालं होतं आणि इथं खूप असा मोठा ढिगारा पण होता, ते पण त्या पाण्यासोबत वाहून गेलेला आहे. आता कुठे गेला काय माहित नाही, असंच विहिरीत जाऊन बसला असेल कोणत्या तरी. बघू शकताय तुम्ही हे जे काय घाण वगैरे कपडे वगैरे अडकलेले आहेत ना, तर हे पाण्यासोबत वाहून आलेत आणि झाड अडकले. झाडं सुद्धा हालत कशी झाली बघताय तुम्ही. हे झाड पडले म्हणजे पाण्याचा जो काय वेग आहे तो किती असेल अंदाज लावा तुम्ही, किती असेल. साबण माझा शर्ट आहे तो माझाच आहे ना, असू दे माझा असला तर काय, साबण लाव जास्त पांढरा निघला पाहिजे. जो पोरगा फिरायला जाणार आहे माहितीये ना, हा मग बघायला पाहिजे का नाही लोकांनी तोंडाकडे कपड्याच्या. पोरग एवढं नाही भारी दिसत. पोरग एवढं भारी दिसत नाही हो, काय कोणी सांगायचं सांगा. भावाला सांगितलं तो पंढरपूरवरून यायला आणि भावाला पंढरपूरवरून. भावा काय आणलंय का नाही मग आमच्यासाठी पार्सल? काय आणलंय? काय धावतो? अरे शर्टाला काय झालं तुझ्या इकडं? गरिबीचे दिवस आहेत होय की नाही? लाजला. चल की दाव काय आणले? काय बंद नाही मला दाव काय आणले. चल 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 पटकन. काय नाव तर सांग काय आणले. सांग की, सांग नाव. बघ जा बॅगत आहे माझ्या. सांग की पटकन. बॅगत आहे, जाऊन बघ जा. बर. तर त्याची इच्छा असे की आपण बँकेत जाऊन बघावं. हे सगळं ठेवू इथं. वाव वाव सो ब्युटिफुल. पार्सल आपला आलेला आहे आणि आता ताव द्यायचा याच्यावरती. अजून एक काय पार्सल? तुम्ही बरेच खर्च केलाय. किती रुपये गेले टोटल? 550. अरे वा. हे काय? हो पायनॅपल. भावाने खरंच आपलं जे काय म्हणजे पोहण्याचा जो काय आळस म्हणा, आनंद म्हणा जो काय होता ना, तो आता हे खाऊन घालवायचा ठरवलाय. अननस पण घेऊन आलाय आणि इकडे बघू शकताय तुम्ही हे पावभाजी आहे काय, पावभाजी पण घेऊन आलाय. तर आता ताव आपल्याला द्यायचा याच्यावरती. आता काय करू, मी भाऊ आणि आई म्हणजे मम्मी म्हणजे नानी, मी नानी म्हणतोय. तर आता तिघजण मिळून बसून ना मस्त असा ताव देऊया. तर आता हे सगळं पटकन खोलून घेतो तोंडातून जे काय ठेवायला लागले. चला. तर आता हे बघू शकता हे पायनॅपल जे काय हाय हे अशा पद्धतीनं आणि एवढं भारी म्हणजे पिकलेलं आहे. आणि याला वरती बघू शकता 1 2 3 4 5 हे छोटे छोटे पायनॅपल आहे बहुतेक तोचा. दोस्तांनो तर हे जे काय तुम्ही बघू शकता इथं या अशा पद्धतीने यांचं पॅकिंग दिलेलं आहे आणि ह्यात पाव आहे. तर आता मम्मी आली आहे ताट घेऊन. आता हे पाव पण घेऊया आपण सोडून आणि आपल्याला जो काय दणका आहे ना, बेत आपला बेत आज 2 जोड्या पावाचा बेत आहे आपला. बोकडाचा नाही तर पाव
वगैरे असं आहे. ते पायनॅपल जरा बाजूला ठेवू. ही भाजी आहे, मिक्स करून घेऊ जरा, थोडी मिक्स करून घेऊ. हिवत भाजी होतात. बस बस कर लागेल तशी. त्याची टेस्ट बघू आपण कशी येते. कांदा खरं पोहून आल्यावरती जे काय भूक आहे ना ते खरंच कंट्रोल होत नाही बरं का. हे तुमच्यासाठी. तर भावांनो, आपला हा नन्हा मुन्ना छोटा मोठा आपला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याआधी आपण हे पायनॅपल काय करू, फोडूया आणि तुम्हाला दावतो याचा आतून कलर कसा आहे. माहीतच असेल, तुम्ही खाताच असाल तरी पण दावतो आणि मी पण खातो. याची टेस्ट सांगतोय कशी येते तुम्हाला. ब्लॉगवर कंटिन्यू राहा. आता हे फोडण्यासाठी आपण घेतलाय हा चाकू. तर आता हे फोडून घेऊया आधी. तर आधी हे कापून घेऊ आपण, बरोबर. चाकू उलटा धरला, मला समजा ना चाकू कसा धरला. काय आपण कधी कापलं नाही त्यामुळे आपल्याला काय माहीत नाही एवढं. तरी ट्राय करू, जस्ट ट्राईट म्हणून. भावांनो, हे अशा पद्धतीने आपण कापून घेतले आणि इकडे बघू शकता तुम्ही खाण्यासाठी पण सुरुवात झालेली आहे. तर हे अशा पद्धतीने आपण कापून घेतले. आता आपण पण एक ह्यातला छोटासा पीस काढू आणि बघू याची टेस्ट कशी येते. तर हे आपला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक सबस्क्राईब आपल्या चॅनलला करा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.